येस चला. तर जसे दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल तसेच महेश पवार आपल्याला तुमच्यासोबत जोडलेले दिसताना पाहायला मिळतील. दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला अंशिका 11 क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. उधवणी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 आपण पाहतो. इथे मात्र 4 षटकांचा सामना आहे. वेळ तुमच्याकडे पाहायला गेलं तर सुरू होईल तुमची वेळ. 10:45 झालेत. 10:46 ला पहिला चेंडू पडताना पाहायला मिळेल. 20 मिनिटांचा अवधी असेल. चला स्पीडअप करायचं आहे. तर माननीय सन्मान श्री दीपकजी गाडगे साहेब के स्पोर्ट्स संघाचे कर्णधार उपस्थित मान्यवर आहेत. उधवणी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल. उधवणी प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रंदा क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणी आयोजित उधवणी प्रतिष्ठान प्रीमियर लीग 2025 दुसरा होणार सामना आपल्या विद्यमान चालू असलेला सामना पाहतोय. MTC लाईव्ह वरती थेट प्रक्षेपण गोलंदाजी मार्क वरती पहिला पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी आपण विशाल पाहतोय. आताच्या आलेल्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला. नक्कीच दडपणामध्ये थोडासा असेल आता गोलंदाज, कारण फलंदाजी सकाळच्या सत्रापासूनच चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू हॅलो 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 तर सन्माननीय अतिथी दीपक गाडगे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय सागर साळुंके यांच्या शुभ हस्ते. मी विनंती करत सागर या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करून घ्या. माईची उपदार शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. उधवणी प्रीमियर लीग 2025च्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपण आपली उपस्थिती दाखवली साहेब, आपले लाख लाख आभार. हॅलो पहिल्या पॉवर प्ले षटकाचा अखेरचा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 22 या आकड्यावरती. पहिली ओव्हर पूर्णतः आपण पाहिलं गेलं स्ट्राईक एंडचा बॅट्समनने पूर्ण खेळून काढली आणि तब्बल 22 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळाला. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होतोय तयार. शॉर्टोलिनचा पहिला चेंडू, संधी निर्माण झाली काय, चेंडू ट्रॅव्हल होईना घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी. धावफलक चाललेला आपल्याला पाहायला मिळतंय. विद्यमान चालू असलेला सामना पाहतोय. ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स विरुद्ध 80 असा हा सामना. तसेच सन्मान्य अतिथी उमेश साळुंके साहेब यांचं शुभ आगमन होतंय. उदवणे प्रीमियर लीग 2025च्या या पर्वामध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आयोजकांच्या वतीनं मी विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थवा वळत पुन्हा एकदा सामन्याकडे. पुढचा चेंडू यावेळेस देखील काय गोलंदाजी आखली जाते. बाईच्या स्वरूपातली एक धाव पंचांच्याकडून इशारा केला जातोय. या एका धावेचा नक्कीच पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या धावा आल्या, तदनंतर मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला रणजित नक्कीच आपल्या नावाप्रमाणे जिंकण्याची भूमिका मात्र इथं पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 25 या आकड्यावरती. यावेळेस स्वतःसाठी जागा बनवून लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. एका धावेवरतीच समाधान मानावे लागेल. एक धाव ऍड होते स्कोर कार्ड मध्ये. या चेंडूवरती देखील नक्कीच एकेरी धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला निर्धाव चेंडू येणं महत्वाचं असेल, कारण पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये धावा खूप आलेल्या आहेत. त्यानंतर मात्र गोलंदाजी चांगली सुमार झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस रणजित कडून चांगल्या अचूक टप्प्यावरती गुड लेंथ वरती चेंडू हाताळले गेलेत. चला वेळ घेऊ नका गोलंदाज, विनंती असेल. अगोदरच आपण पाहिलं गेलं स्पर्धेला सुरुवात व्हायला खूप वेळ झालेला आहे. तसेच सन्माननीय अतिथी उमेश साळुंके साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. सुजित साळुंके यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करून घ्या. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय सुजित साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय उमेश साहेबांचा. पुढचा चेंडू घेऊन रणजित निघेल स्ट्राईक एंडला. फलंदाज तयार. यावेळेला शॉर्टलेनचा चेंडू अगदी चाबूक फटका मारला गेलाय. नोमॅन्स रिजन मध्ये पडतोय हा चेंडू. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेनी धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळतोय 28 या आकड्यावरती. दुसरं षटक नक्कीच चांगलं हाताळलं गेलंय. एकेरी धावेचं दुहेरी धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस काय गोलंदाजी आखली जाते, अंगाचा वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. याचसोबत दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला स्थिरवलेलं पाहायला मिळालं 28 या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस तब्बल 22 धावा आणि तदनंतर मात्र या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा. चांगली गोलंदाजी आखली गेली ती म्हणजे रणजितच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. रणजितचं ज्या पद्धतीनं गोलंदाजी आखली गेली. तिसरं षटक हाताळण्यासाठी निलेश येतोय. निलेशच्या पहिल्या चेंडूवरती केला जाईल आघात. ताकद आहे, एलिव्हेशन आहे, चेंडू जाईल आर पार, सीमा पार. 6 धावेंसाठी डीजे. दुसरं षटक नक्कीच शांततेच राहिलं, परंतु तिसऱ्या षटकाची सुरुवात पुन्हा दुहादार. यावेळेला स्टेप आउट झालाय. फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतला जातोय. लॉंगनच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात. फंबलिंग होईल, परंतु एकाच धावेवरती समाधान असेल. या एका धावेच्या साह्याने धावफलक आपण 35 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला निलेश यावेळेस देखील स्टेप आउट होऊन खेळून काढलाय. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू खाली येतात, फेकी केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल
फसगत होईल का, परंतु सुरक्षितपणे पॉप इन क्रीज मध्ये पोहोचतायत दोन्ही फलंदाज. 2 धावा केल्या जात आहेत कंप्लीट. या 2 धावेच्या साहाय्याने आपण स्कोर कार्ड हलता पाहायला मिळाला आपल्याला 37-37 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा फ्लो आला, बॅट बॉलचा संपर्क नाही, चेंडू सरळ विसवताना आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जे सांगता नक्कीच थोडासा उत्साह देऊन जाणारा हा चेंडू असेल, ऊर्जा देऊन जाणारा चेंडू असेल गोलंदाजासाठी, कारण अगदी पाहिलं गेलं तर डॉट चेंडू खूप कमी आलेत या मॅच मध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे, अगदीच प्रयत्नांना 100% द्यावं लागेल, परंतु चेंडू जाईल सीमा पार. अगदी शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकाने ते नजर ठेवली, परंतु 6 धावा मात्र जोडल्या जातील. तर आपण पाहतोय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे आयोजित उधवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये सन्मान्य अतिथी प्रवीण सनस साहेब, तसेच सागर बोडके साहेब, तसेच निखिल शिंदे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यांचंही शुभ आगमन झालंय. आपलंही शुभ सन्मान करण्यात येईल साहेब. तत्पूर्वी आपण पाहतो या चेंडूवरती देखील षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय फलंदाजी राहिली या फलंदाजाची करणचे, सातत्यानं आपण पाहिलं गेलं तर त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाले. जी सुरुवात हवी होती संघाला ती करून दिली. आता संघाचा स्कोर पाहिला गेलं तर 49 या आकड्यावरती 3 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतोय. तर आपण पाहिलं गेलं पहिला जो सामना रंगला गेला होता चैतन्य फायटर्स विरुद्ध महाराजा 11, या मॅच मध्ये मॅच विनिंग कामगिरी केली होती सचिन साळुंखे. याला दिला जाईल मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा. या सचिन आपण स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेल वैभव साळुंखे दादा, आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा ब्रँडेड टी शर्ट दिला जाईल, त्याचा स्वीकार करायचा सचिन. या यावेळेस वाईडीचा चेंडू आखला जातोय. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. भगवान आता मात्र काहीतरी देवासारखी कामगिरी करा येते, कारण एक दिवस तारणहार ठरू शकतो गोलंदाजीमध्ये. ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे यावेळेला लगातार दुसरा वाईड चेंडू येतोय. आणि संघाची धावसंख्या पाहिली गेली तर 52 या आकड्यावरती सांघिक 50 ची धावसंख्या ही कंप्लीट झाली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका फसतोय की काय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली प्रयत्न करेल, परंतु त्याच्या डोक्यावरून जाईल आरपार सीमा पार. दे धडक बेधडक येतोय हा षटकार. फलंदाजी ज्या पद्धतीने चालले, अगदी हा उगवता सूर्य जसा तापतोय तशी मात्र इथं फलंदाजी तापताना आपल्याला पाहायला मिळते मॅच मध्ये. यावेळेस दडपण 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 बोलताना वाईडचा इशारा येतो पंचांकडून. एक्स्ट्रा वाईडची धावसंख्या जोडली जाईल, धावफलक पोहोचेल 59 या आकड्यावरती. आता या अवंतर धावा ज्यावेळेस पाहिलं गेलं मोठमोठे फटके येतात फलंदाजाच्या बॅटमधून, त्यावेळेला मात्र गोलंदाजावरती असं दडपण येतच राहतं आणि तेच दडपण आपल्याला जाणवताना इथं पाहायला मिळतंय. तसेच सन्मान्य अतिथी दयानंद कांबळे यांचा शुभ सन्मान केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकारण्याची मी विनंती करेल. तत्पूर्वी मॅच मध्ये आपण पाहतोय निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. हे निर्धाव चेंडू खूपच कमी आहे ते या इनिंग मध्ये. अजून देखील आपण पाहिलं गेलं तर ओपनिंग पेअर खेळताना तिथं यावेळेस संधी थोडस फंबलिंग क्षेत्ररक्षकाकडून 1 धाव अंकित केली जाईल धावफलकावरती. आणि धावफलक पोहोचलेला पाहायला मिळतोय 60 या आकड्यावरती. दुसऱ्याच मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या मोठी येताना आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट होऊन काय फटका खेळला गेला ऑफसाइड रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्यांना त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमा पार, चेंडू होईल फरार, देऊन जाईल चौकार. इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज होईल तयार. या चेंडूवरती देखील आघात केला जाईल.
आणि 70 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलं जातंय 71 या आकड्याचं. 24 चेंडू 71 धावांची गरज. तोपर्यंत संधी दिली जाईल डीजे ला. आला आणि मात्र बिनबाद मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला त्या पद्धतीची सुरुवात आणि शेवट मात्र करून दिला आपल्या संघाला. 72 धावांचं आता टार्गेट सेट केले गोलंदाजांवरती. आता मात्र जुजा असेल, गोलंदाजी कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर आपण पाहतोय ही जी स्पर्धा संपूर्णपणे थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं MTC ओम साई लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. अगदी पाहिलं गेलं तर क्वालिटी, क्वांटिटी आणि अगदी पाहिलं गेलं तर प्रेक्षेपणासाठी ओळखला जाणारा चॅनल म्हणजेच ओम साई MTC. एका वेळेस तब्बल 6 जागांवरती प्रक्षेपण चालू आहे यांचं. आणि सगळे तर आपण पाहिलं गेलं तर क्लिअर क्वालिटी आणि ऑडिओसाठी ओळखला जाणारा हा चॅनल. आणि अगदीच ज्या वेळेस मी कमेंट्री करतो यांच्यासोबत खूप मजा येते, कारण आवाजाची कोणतीही गफलत होत नाही. आपण पाहिलं गेलं तर आपण आपले येणारे पाहुणे असतील, क्रिकेटमध्ये मैदानावरती खेळला जाणारा प्रत्येक बॉल असेल खडानखडा मात्र अगदी इत्तमभूत दाखवला जातो. कॅमेरामॅन आमच्या सोबत जोडले जातील आजच्या दिवसासाठी. दुर्वेश चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. तर स्कोअर बोर्डवरती माझ्यासोबत आहेत अक्षय म्हात्रे. नक्कीच दोघांची ही जोडी आपल्याला वारंवार पाहायला मिळते आपल्या इकडे खेळत असताना. आणि चांगलं थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून देखील उदवणे प्रीमियर लीग 2025. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी 72. तसेच आमच्या सोबत गुणलेखक म्हणून स्कोअर बोर्डवरती जोडले गेलेले अजय. उदवणे गावातील कमी तिथं मी असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पाहिलं गेलं तर चांगली त्यांच्या माध्यमातून गुणलेखन केलं जात आहे. आजच शिकलेत गुणलेखन आणि चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांचंही गुणलेखनामध्ये चांगला हात असेल. तर यानंतरचा आपण सामना पाहिलं गेलं तर ब्रदर्स युनायटेड विरुद्ध सार्थक सौरांजल 11. तर दोन्ही कर्णधारांना विनंती लगेचच या टॉस का बॉस या मंचावरती नाणेफेक केली जाईल. या पटकन चला. आणि दुसऱ्या इनिंगसाठी आपण पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. आणि आपण पाहिलं गेलं तर 80 या संघाला 72 धावांची गरज आहे. पहिला चेंडू टाकलाय, काय फटका खेळलाय. अगदी पाहिलं गेलं क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. त्याच्यावरती धावा केल्या जातील कंप्लीट 2. आणि या 2 धावांनी धावसंख्येचं दार खुलं केलं जात आहे. संजय साळुंके तसेच सुरेश साळुंके आणि जयवंत साळुंके या 3 मान्यवरांचं इथं उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतं. या आपलं ही सहर्ष स्वागत आहे साहेब. या आणि मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तर हा निर्धाव चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होईन घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. आणि ब्रदर्स युनायटेड आपल्याला खेळताना पाहायला मिळेल यानंतरच्या मॅचमध्ये. गेल्या वर्षीचं अगदी पाहायला गेलं तर चॅम्पियन ठरलेला संघ, त्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जशी ओव्हर संपेल तसा मात्र नाणेफेक केली जाईल. ब्रदर्स युनायटेड सार्थक सौरंजल 11 कर्णधार उपस्थित रहा.
पुढचा चेंडू आपण पाहिलं गेलं, गोलंदाज निघतोय, गोलंदाजी मार्क होते, फुल टॉस पद्धतीचा चेंडू, या चेंडूवरती आघात करणं महत्त्वाचं आहे आणि अगदी पाहिलं गेलं क्षेत्ररक्षणामध्ये फसगत हलक्या हाताने टोलवलं ऑफसाईड रिजनमध्ये, त्याच्यावरती 2 धावा कंप्लीट. या अशा चेंडूवरती मोठे फटके यावे लागतील कारण धावसंख्या पार करायची ती म्हणजे 72 आणि असे येणारे लॉलीपॉप चेंडू जर आपण सोडून देणार तर मात्र कुठेतरी कसरत होईल छान. त्याचप्रमाणे आपण पाहिलं गेलं तर सन्मान्य अतिथी भरत साळुंके साहेब यांचंही आगमन होतंय, आपलंही सहर्ष स्वागत. यावेळेस वाईडचा चेंडू येतोय, अतिरिक्त धाव जोडली जाते, धावफलकावरती धावफलक पोहोचेल 6 या आकड्यावरती. तसेच सन्मान्य अतिथी उत्तम साहेब यांचं देखील इथं आगमन होतं आहे, आपलंही सहर्ष स्वागत आहे. साहेब या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होण्याची मी विनंती करायला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मान असता, बॅट सोयर फिरवली गेली परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही, चेंडू विसावताना पाहायला मिळाला, निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय, ओपनिंग फलंदाज म्हणून आलाय निलेश, परंतु अजूनही एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस आडवी बॅट फिरवली, क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे, जिथं क्षेत्ररक्षक तैनात तिथं मात्र चेंडू मारायला भाग पाडवलं जात आहे गोलंदाजाकडून. कौतुक करावं लागेल पहिली गोलंदाजी आखण्यासाठी आलेल्या या गोलंदाजाचं. फक्त धावा दिल्या गेलेत त्या म्हणजे 7. या विरोधात आपण पाहिलं गेलं ज्यावेळेस पहिल्या इनिंगची आपण पाहिलं गेलं गोलंदाजी चालू होती त्यावेळेला पहिल्याच ओव्हरमध्ये षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या. तर यावेळेस नाणेफेक केली जाईल. आपण पाहिलं गेलं तर दुर्वेश यांच्या माध्यमातून टॉस का बॉस मात्र कव्हर केला जातोय. अगदी कॅमेरामन कसा असावं याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला दिलं जातंय. जी महत्त्वाची गोष्ट आहे ती लगेचच कव्हर केली जाते. आपल्याकडे पाहतोय टॉस का बॉस या मंचावरती मान्यवरांच्या हस्ते आपण पाहतोय नाणेफेक केली जाते. यानंतरच्या मॅचची ब्रदर्स युनायटेड सार्थक सौरांजल या 2 संघामध्ये होणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यमान सामन्यामध्ये दुसरं षटक आखण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय कैलाश साळुंके. पहिला चेंडू आखला गेलाय, डावखुऱ्या फलंदाजांनी चेंडू खेळून काढलाय, जाईल चेंडू, 1 बाउन्स 3 बाउन्स, सीमा पार, पंचांचा इशारा येतोय, 4 धावा. इनफिल्ड थोडीशी अगदी पाहिलं गेलं तर फंबलिंग होणारी एक धाव त्याच्यावरती येते. या एका धावेने धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळतोय 13. एकी दुःखीनं आता इथून पुढं काम होणार नाही. प्रत्येक चेंडूवरती बाउंड्री येणं महत्त्वाचं असेल. उर्वरित अगदी पाहिलं गेलं तर 3 चेंडूवरती 2 षटकार येणं महत्त्वाचं असेल जर मॅचमध्ये राहायचं असेल तर, अन्यथा कुठेतरी मॅच फसताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी बॅटची ठीक आहे, जे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवताना पाहायला मिळेल. विकेटचं होईल पतन, विकेट गिरतावा, संगीत बसतावा, DJ. मार्क होताना आपल्याला पाहायला मिळेल. सॉरी माफ करा, पुढचा चेंडू बॅटची ठीक आहे, चेंडू जातोय घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. रणजित अगदी पाहिलं गेलं दुसरं षटक हाताळलं होतं या गोलंदाजी करत असताना या खेळाडूने आणि चांगलं षटक हाताळलं होतं. फक्त 6 धावा दिल्या होत्या.
अगदी पाहायला गेलं तर 4 षटकामध्ये हे एकच षटक होतं जे 10च्या आतमध्ये राहिलं होतं. बाकी सर्व तिन्ही गोलंदाजांवरती मात्र आपण पाहायला गेलं तर समाचार घेतला गेला होता खेळाडूंकडून, फलंदाजांकडून. आता यावेळेला फलंदाजीमध्ये कौतुक दाखवावं लागेल, परंतु अगदी पाहायला गेलं तर स्वतः फॉलो थ्रोमध्ये झेल घेऊन कॉटन बोल केला जातो. इथं गोलंदाजाकडून परतावं लागेल रणजितला आल्या मार्गी. DJ तिसरं षटक हाताळण्यासाठी योगेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. ऑफ साईड रिजन मध्ये फटका चांगला सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, झेल मात्र घेतला जाईल, केला जाईल कंप्लीट. अगदी माघारी बोलवलं तरी फलंदाजाला माघारी येता येणार नाहीये. पंचांचं बोट झालेलं वरती, मैदानातून बाहेर जाणं हा एकमेव पर्याय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जोडला जाईल. अंकुश नवीन बॅटर आलेला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऑफसाईड रिजन मध्ये हा फटका देखील चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथं तैनात. या अगोदर झेल ज्याने कंप्लीट केला गेला होता त्याच्याजवळ चेंडू जाईल, धाव फक्त घेतली जाईल, ती म्हणजे एक. आता मॅच पूर्णपणे फसलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्योतिर्लिंग या संघाकडून मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच केली जाते प्रत्येक चेंडूवरती. यावेळेस फुल टॉस चेंडू पंचांकडे असतील नजरा, पंचांकडून येतोय नोचा इशारा, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी दिला जाईल नकार. पंचांचा नोचा इशारा, नक्कीच कमरेच्या वरती हा चेंडू होता. अफसुक पंचांचा हात वरती आला नो सांगण्यासाठी ना फ्री हिटची संधी देखील सांगितली जाते पंचांकडून. आता या फ्री हिटच्या संधीवरती हात खुले करण्याची संधी असेल. या इनिंगमध्ये एकही षटकार आलेला नाहीये, तो षटकार मात्र आता या चेंडूवरती येईल का? फटका खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. आता देखील फक्त एकच धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅट सोयर फिरवले जाते, बॅट आणि बॉलचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अगदी फ्लो बॅटचा पाहायला गेलं चांगला आहे, परंतु टायमिंग होणं महत्त्वाचं आहे चेंडू. अन्यथा अगदी पाहिलं गेलं तर आता मॅचमध्ये तसं पाहिलं गेलं 7 चेंडूमध्ये उर्वरित धावा होणं खूप कठीण आहे. क्रिकेटच्या अगदी पहिल्या जगतामध्ये सांगितलं जाते कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची अस्वस्थता देत नसते, परंतु इथून पुढे धावा होणं खूप कठीण. यावेळेला अगदी पाहिलं गेलं पंचांचं काम मात्र इथं आपण पाहिलं गेल्या बाहुल्याकडून केलं जात आहे. ओम भट स्वाहा असं सांगितलं जाते त्याच्याकडून. तर विनंती करेल मोटू आपण थोडंसं बाजूला उभं राहायचं. कॅमेरामध्ये आपला अडसर येतोय. आपलं पाहिलं गेलं तर केस नसलेलं डोकं मात्र दिसतंय. अगदी ज्यांचे केस गळत आहेत त्यांना थोडीशी भीती मात्र वाटत असेल तुम्हाला बघून. पुढचा अगदी गोलंदाज निघेल चेंडू टाकायला. यावेळीस हलक्या हाताने टोलवलाय, एक धाव त्याच्यावरती देखील केली जाईल कंप्लीट. तर 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 20 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सहा चेंडूमध्ये तब्बल 51 ही धावसंख्या उभी करायची आहे आणि ही धावसंख्या कठीण आहे, खूप कठीण आहे. क्रिकेटच्या जगतामध्ये ही धावसंख्या आतापर्यंत तरी झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या फलंदाजाने अगदी जेरीस आणलं होतं तो मात्र आता गोलंदाजीमध्ये. आणि काय आज दिवस आहे मित्रा तुझा. अगदी पाहिलं गेलं 49 धावा, त्यानंतर पहिल्या चेंडूवरती विकेटचं मात्र इथं पतन होताना पाहायला मिळालंय. नक्कीच DJ वाजवायचे आहेत गाणे.
मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल समाधान. नक्कीच नाव समाधान आहे, परंतु आज टीमचं असमाधानकार कामगिरी पाहून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवरती. यावेळेस देखील बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. पंच, आत्ताचा चेंडू वाईड होता की नाही? आहे बाईच्या स्वरूपामधली एक धाव. धन्यवाद पंच. पुढचा चेंडू घेऊन आपण गोलंदाज निघताना पाहायला मिळतो. यावेळेला शॉर्टर लेनचा चेंडू, अगदीच पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. करण मात्र आज दिवस आहे करणचा. अगदी पाहिलं गेलं फलंदाजी करत असताना 49 धावा कुठल्या गोलंदाजीला शेवटचं षटक हाताळण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतले, त्याच्यानंतर मात्र सातत्याने निर्धाव चेंडू हाताळले गेले. तर यावेळेस थोडासा पुलेटेलचा चेंडू फसवलं जात आहे, गती वाढवली जाते, अगदी लेंथ वाढवली जाते, लेंथचा पूर्णपणे वापर केला जातोय खेळपट्टीवरती. अगदी पाहिलं गेलं तर अभ्यास करून उतरलाय असं वाटतंय. फलंदाजी करत असताना त्याला चांगला अंदाज आलाय खेळपट्टीचा, आणि त्याच पद्धतीने तर मात्र गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चुकीचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार करणं महत्त्वाचं होतं, परंतु इनिंगची समाप्ती यासोबत विजयी ठरलाय संघ ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स. अभिनंदन असेल तुमचं. तर यानंतरचा होणारा सामना आपण पाहिलं गेलं ब्रदर युनायटेड विरुद्ध सार्थक सौरांजल 11 या दोन मॅचच्या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळतं. या मॅचचा सामनावीर नक्कीच विचारही करायची गरज नाहीये, सेकंड थॉट कोणत्याही प्रकारचा नाहीये, कारण यायचंय 49 धावांची अतिशी पारी. तदनंतर शेवटचं षटक हातात असताना मात्र सुमार गोलंदाज